वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आशा आहे की तुम्ही MSc CETच्या 2026 ची जी तयारी आहे ती चांगली चालू असेल. तसेच तुमचे बोर्ड एक्झाम्स वगैरे आहेत त्याची पण तयारी तुम्ही चांगली चालू ठेवला असाल. बोर्ड सोबतच तुम्हाला MSc CET कसं कव्हर करायचं आहे याच्यावरती आपण व्हिडिओ YouTube चॅनलवरती टाकलेला आहे ते पण तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वरती आय बटनमध्ये देऊन जाईल. तसेच तुम्हाला जर 26 MST CT 2026च्या कॉलेज रिव्ह्यूची जर सिरीज जर पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करू शकतात. आपण 2025 ची जी सिरीज आहे ती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, अगोदरच अपलोड केलेली आहे. तर जर तुम्हाला त्याच्यामध्ये अपग्रेड पाहिजे असेल 2026 जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा. त्यावरती आपण सिरीज नक्कीच बनवू. व तसेच काही जर अडचण वगैरे येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता किंवा पर्सनल नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून पहा. जेणेकरून तुम्हाला फिजिक्समध्ये 25 मार्क्स म्हणजेच की 90% हे भेटू शकतील. आजचा हा व्हिडिओ तुम्ही केल्यानंतर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा तुमचा जो फिजिक्सचा पेपर आहे तो मेन पेपर काय येणार आहे? 50 मार्क्सचा तुमचा पेपर येणार आहे. 50 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 25 मार्क म्हणजे 90% हे भेटून जातातच. कारण मागचे जे आणि मागचे जे एनालिसिस करून आपण जे स्कोर काढला आहे ते 25 अबोव्ह मार्क्स जर घेतले तुम्ही तर 90% भेटतील. 25 मार्क्स फिक्स आहेत जे की मी तुम्हाला आता सांगणार आहे. 25 मार्क्स जे आहे ते फ्रीचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुक्का वगैरे मारून जरी केलात तुम्ही ते पण 25 मार्क्स कसे मिळवायचे ते पण मी सांगणार आहे राहिलेले. तरी तुम्ही तुक्का वगैरे मारला तरी त्याच्यात 10 जरी तुम्हाला मार्क भेटले तर 90 to 95% तुम्हाला आरामात MST CET मध्ये फिजिक्समध्ये येऊ शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो आपला CETचा जो स्कोर आहे तो कसा येतो? फिजिक्सचा सेपरेट पर्सेंटाईल, मॅथचा सेपरेट आणि बायोलॉजी असेल त्याचा सेपरेट आणि केमिस्ट्रीचा जो आहे तो सेपरेट असा येतो. आणि त्याचा मिळून मग ओव्हरऑल काढून मग तुमची पर्सेंटाईल जी शेवटला येते टोटल पर्सेंटाईल म्हणून ती पर्सेंटाईल तुम्हाला कन्सिडर केली जाते. पहा 25 मार्क्ससाठी काय करायचं आहे? ओन्ली 8 चॅप्टर तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. पहा 8च चॅप्टर का म्हणतोय मी? 12वीला किती चॅप्टर आहेत तुमचे? 15 आणि 11वीला किती आहेत? 10. 25 पैकी फक्त तुम्हाला 8 जे चॅप्टर आहे जे मी सांगणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला फिक्स क्वेश्चन पडतात. ते 8 चॅप्टर तुम्ही करून जा. तुमचे 25 मार्क फिक्स झाले. असं नाही की बाकीचे करू नका. बाकीचेही करा. पण रॅदर दॅन तुम्ही त्या 8 चॅप्टर वरती जास्त फोकस करा जेणेकरून तुमचं स्कोरिंग जास्त होईल. पहा आता आपल्याकडे म्हणजे मी स्वतः एक रूल बनवला होता गेल्या वर्षी पण तो खूप विद्यार्थ्यांना कामाला आला. ह्या वर्षी पण आपण बनवला आहोत. गेल्या वर्षी जो आहे त्याच्यासाठी आपण एक प्रीमियम म्हणजे सीट वगैरे त्याची फीस वगैरे लावली होती. यावर्षी हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे. आता 50 मार्काचे तुमचा पेपर आहे. त्याच्यापैकी तुम्हाला 25, 15, 10 असा रूल लावायचा आहे. म्हणजे काय पहिले 25 मार्क्स नंतर 15 मार्क्स प्लस 10 मार्क्स. पहा 25 मार्क्स मध्ये 8 चॅप्टर जर तुम्ही प्रिपेअर केले तर तुम्हाला 25 मार्क भेटतात. आणि दुसरे 8 चॅप्टर प्रिपेअर करून तुम्हाला 15 मार्क भेटत आहे. तर विचार करा मित्रांनो, तुम्हाला फक्त 8 चॅप्टर मी सांगितलेले तेवढेच चॅप्टर किंवा तेवढेच टॉपिक करून तुम्हाला जर 25 मार्क भेटत आहेत, तर बाकीचे 8 कशाला करायची गरज आहे? आणि बाकीचे जे हे 10 जे आहेत ना, हे जे आहेत ते तुमचे 11वीचे आहेत. त्याच्यावरती 10 मार्क भेटणार आहेत तुम्हाला. त्याच्यावरती 10 मार्क भेटणार आहेत. तर पहा, आता हे जे आहेत तुमचे 25 मार्काचं डिव्हायडेशन आहे. पाहू शकतात. रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक क्वेश्चन आणि कायनेटिक एनर्जी याच्यावरती 2-2 क्वेश्चन मिळून तुमचे झाले 4 मार्क. कायनेटिक थ्योरी ऑफ गॅसेस मध्ये स्पेसिफिक हीट जो तुमचा डेल्टाचा जो फॉर्म्युला आहे तो त्याच्यावरती न्यूमरिकल किंवा थेअरी होऊ शकतो. लॉज आहे तुमचे बॉईल लॉ, चार्ल्स लॉ
आणि 2-3 दुसरे जे लॉ आहेत ते मिळून त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन्स आणि ब्लॅक बॉडीवरती 100% एक क्वेश्चन पडणार आहे. ह्याचे मिळून झाले तुमचे 5 मार्क. 5 आणि 4 9 मार्क तुमचे इथं फिक्स झाले. थर्मोडायनामिक्समध्ये जवळपास हा सर्वांचा फेव्हरेट टॉपिक असेल. तर त्याच्यामध्ये लॉ आहेत थर्मोडायनामिक्सचे. त्याच्यानंतर प्रोसेस आणि फ्लुइड डायग्राम. फ्लुइड डायग्राम वरती 100% क्वेश्चन फिक्स आहे. त्याच्यामध्ये झाले 3चे 3 मार्क झाले. टोटल झाले 12 मार्क. 12 मार्क झाले. फ्लुइडमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सरफेस फिल आणि स्ट्रोक्स लॉ. स्ट्रोक्स लॉ हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. स्ट्रोक्स लॉ वरती 100% क्वेश्चन. म्हणजे असं नाही की हो बाकीच्यावरती क्वेश्चन येत नाही. मी सांगितलेल्यावरती क्वेश्चन प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त आहे की याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर इथे किती झाले आपले 3 आणि 3 6, 6 आणि 5 11 आणि 4 15 मार्क झालेले आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये तुम्हाला कॅपॅसिटन्स, डायइलेक्ट्रिक्स आणि पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असे टोटल 3 मार्क. ठीक आहे. करंट मध्ये काय येईल? किर्चॉफ लॉ, पोटेन्शियल ग्रेडियंट आणि व्हीटस्टोन ब्रिज याच्यावरती 3 क्वेश्चन्स 3 मार्क. आणि स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये तुमची जी सिरीज आहे त्याच्यावरती 2 मार्काचा हमखास क्वेश्चन म्हणजे फिक्स क्वेश्चन येऊ शकतो. आणि लास्ट आहे ते वेव्हलेंथ. वेव्हलेंथ मध्ये वेव्हज मध्ये वेव्हलेंथ आणि फ्युजन्स प्रिन्सिपल असे 2 मार्क. टोटल मार्क तुम्ही काउंट करा. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 5 21, 21 आणि 4 25 असे तुमचे 25 मार्क फिक्स होतात. वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ परत परत बघा आणि प्रत्येक टॉपिक तुमचा फिक्स करा. त्याच्यावरती PYQचे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करा. जेणेकरून तुमचे मार्क जे आहेत ते फिक्स होऊन जातील. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आपली जी YouTubeची जी सीरीज आहे ती 2026 ची आपण चालू केलेली आहे. मी ह्या सीरीजमध्ये प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ टाकून देत आहे. तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघायला विसरू नका. तुमचा सपोर्ट असंच असू द्या. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेणेकरून तुमच्या मित्रांनाही फिजिक्समध्ये 25 मार्क्स घ्यायला इझी होईल आणि त्यांचेही 90 पर्सेंटाईल फिक्स होतील. धन्यवाद.